दरम्यान सुप्रिया सुळे देखील जम्मू काश्मीर आणि हरियाणा मतमोजणीवर प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान हरियाणातले निवडणुकीतले महत्त्वाचे ठळक मुद्दे कुठले होते त्या मुद्द्यांवर आपण एक नजर टाकूया। काँग्रेसनं 85,000 त्यांच्या सरकारच्या काळात नोकऱ्या दिलेल्या होत्या, तर भाजपनं 10 वर्षात 1,47,000 नोकऱ्या दिल्या। भाजप सरकारविरोधात 2 शेतकरी आंदोलनं पाहायला मिळाली, पण निकालावर याचा फारसा प्रभाव जाणवला नाही असं सध्या तरी दिसतंय। भाजपकडून 24 पिकांचा हमीभाव वाढवून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला। याशिवाय अग्निवीर योजनेवरून काँग्रेसनं युवांमध्ये रान पेटवलं, पण निकालामध्ये याचा रोष फारसा दिसला नाही असं सध्याचं चित्र आहे। दरम्यान भाजपनं घराणेशाहीवरून हुड्डा परिवाराला केलेलं लक्ष्य हे यशस्वी ठरताना कुठेतरी पाहायला मिळतंय, तर बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटच्या आंदोलनाची सहानुभूती ही मतांमध्ये उतरलेली नाही असं देखील म्हणावं लागेल। तर काँग्रेसनं जुनी पेन्शन लागू करण्याची हमी जाहीरनाम्यात घोषणापत्रातून दिलेली होती, पण मतदारांना फार प्रभावी वाटली नाही। आपण याचबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। सोमेश आपल्यासोबत आहे। सोमेश, जर हे मुद्दे बघायचे झाले तर याशिवाय अँटी इन्कम्बन्सी हा देखील फॅक्टर भाजपमध्ये होता, त्यामध्ये देखील भाजपनं शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री बदल केलेला होता आणि काँग्रेसनं घेतलेले काही हे जे मुद्दे पाहायचे झाले तरी भाजपनं आता हॅट्रिक साधली असं म्हणावं लागेल। भाजपने हरियाणामध्ये जे केलंय त्याचा आपण साम्य किंवा त्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघू शकतो की ज्या प्रकारे महाराष्ट्रात सुद्धा सध्या भाजपने पूर्ण कॉन्सन्ट्रेशन किंवा एक प्रकारचा पूर्ण विश्वास हा त्यांच्या ओबीसी मतदारांवर टाकलाय आणि तसंच आपल्याला हरियाणामध्ये चित्र दिसलं की फक्त ओबीसी 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 असंच। म्हणजे आज ज्यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी हे आज जेव्हा निकाल लागणार होते त्यापूर्वी ते गेले तर ते सैनी समाज मंडळाच्या कार्यालयामध्ये गेले, ते त्यांच्या मतदान मोजणी केंद्रावर गेले नाहीत किंवा ते भाजपच्या कार्यालयामध्ये गेले नव्हते, तर ते गेले ते थेट सैनी समाज मंडळाचं जे कुरुक्षेत्राला कार्यालय एक मोठं समाज मंदिर आहे तिथे ते गेले सकाळी। म्हणजे या सगळ्यातून त्यांनी एक दाखवलं की इथे एक 36 बिरादरी नावाचा एक म्हणजे 36 बिरादरी असं म्हटलं जातं त्याला, की ज्या खूप छोटे छोटे समाज घटक आहेत आणि जे ओबीसी ज्या अर्थाने रूढार्थाने आपण ज्याला ओबीसी म्हणतो तसे समाज घटक आहेत की त्यांची सगळ्यांची एक कॉमन अस्मिता नाही आहे, परंतु ते सगळे छोटे छोटे अल्पसंख्याक जाती समूह आहेत आणि या अल्पसंख्याक जाती समूहांनी एकत्रितपणे भाजपच्या पाठीशी उभे राहिलेत का, कारण ते झाल्याशिवाय अशा प्रकारचा निकाल येणं शक्य नाही आहे। दुसऱ्या बाजूला जे एक प्रकारचं म्हणजे ज्या गोष्टी किंवा जे परसेप्शन त्यावेळेस चर्चेत होतं निवडणुकांच्या आधी निकाल म्हणजे मतदानाचं विश्लेषण करताना ते सुद्धा आता कुठेतरी थोडंसं थांबवतंय। जम्मू काश्मीरमधनं एक अपडेट हाती येते। मेहबूबा मुफ्तींची मुलगी सध्या मतमोजणीमध्ये पिछाडीवर आहे। बिजबेहरा मतदारसंघातून इल्तिजा मुफ्ती या पिछाडीवर असल्याचं समजतं। इल्तिजा मुफ्ती 4,000हून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत। जनतेचा कौल मी स्वीकारते असं इल्तिजा मुफ्तींनी म्हटलेलं आहे, त्यामुळे एक प्रकारे त्यांनी हार स्वीकारले की काय अशी चर्चा देखील आता सुरू झालेली आहे। बिजबेहराच्या जनतेनं दिलेला कौल मला मान्य असल्याचं इल्तिजा मुफ्ती यांनी म्हटलेलं आहे। गांदरबल बडगाममधून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे मात्र आघाडीवर आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।